महाविकास आघाडी अमरावतीच्या जागेवरून मोठा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहे। मविया आनंदराज आंबेडकरांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत। आनंदराज आंबेडकर सुद्धा अमरावती लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। आनंदराज आंबेडकरांना सोबत घेत प्रकाश आंबेडकरांना शह देण्याचा मवियाचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उमेश अलोणेकडून। उमेश, सौरभ, महाविकास आघाडीला एक आंबेडकर आपल्या सोबत हवे आहेत आणि प्रकाश आंबेडकरांसोबत त्यांची आघाडी होती की नाही याबद्दल सध्या अनेक शंका उपस्थित होत असताना आता महाविकास आघाडीने नवा आंबेडकर शोधण्याचं एक धोरण अवलंबलेलं आहे आणि ते नवे आंबेडकर जे आहेत ते आनंदराज आंबेडकर आहेत आणि अमरावतीच्या जागेसंदर्भात आनंदराज आंबेडकरांच्या नावाची चाचपणी जी आहे ती महाविकास आघाडीकडून सुरू झालेली आहे। सौरभ, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 12 ऑक्टोबर 2023 शरद पवारांचा अकोला दौरा झाला होता आणि तेव्हा जेव्हा अमरावतीच्या काही पदाधिकाऱ्यांशी जेव्हा शरद पवार बोलले तेव्हा त्या बैठकीत आनंदराज आंबेडकरांच्या नावाबद्दल चर्चा झाली होती आणि तिथूनच तेव्हापासून आनंदराज आंबेडकर आपले उमेदवार असू शकतात अशी चाचपणी तेव्हापासून सुरू आहे। अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीकडून विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही लोक जे आहेत त्यामध्ये अनिल देशमुखांची आनंदराज आंबेडकरांची अमरावतीच्या जागेसंदर्भात चर्चा झाली तर जयंत पाटलांशी त्यांची होणारी बैठक काही कारणामुळे टळली। मात्र अमरावतीच्या जागेवर महाविकास आघाडीतील शरद पवार गट किंवा काँग्रेसच्या तिकिटावर आनंदराज आंबेडकरांना उभं करून प्रकाश आंबेडकरांना शह देता येईल का असा प्रयत्न आहे। दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 2 दिवसापूर्वी सुजात आंबेडकरांच्या नावाची शिफारस वंचितनं केलेली आहे। त्यामुळे शहाला काटशह हे 2 आंबेडकर घरातूनच आता सुरू झाली की काय अशी चर्चा आहे आणि पुढच्या काळात जर दोन्ही नावं जरी झाली तर आंबेडकर विरुद्ध आंबेडकर सामना अमरावतीत पाहायला मिळू शकतो का ही उत्सुकता आहे। आनंदराज आंबेडकरांच्या पुढच्या भूमिकेवरच ह्या सर्व जरतरचं उत्तर अवलंबून असेल। बरोबर, अतिशय महत्त्वाची माहिती उमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। तर सुजात आंबेडकरच्या उमेदवारीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। 2 दिवसात एक प्रस्ताव अमरावतीवरून पक्षाकडे आला की सुजात आंबेडकरांनी अमरावतीतून लढावं। योग्य वेळेस त्याच्यावरती मी बोलेन, काळजी करू नका। योग्य वेळेस त्याच्यावरती मी बोलेन, काळजी करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।